पक्ष तळागाळापर्यंत पोहोचावा, गावोगावी शाखा स्थापन करा, पक्षाची ताकद वाढवा. आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सांगली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचावा, गावोगावी शाखा स्थापन कराव्यात, पक्षाची ताकद वाढवा अशा सूचना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले यांनी दिल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामधील सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सांगलीमध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले हे होते. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार 27 जुलैला उपवर्गीकरणाच्या विरोधात सांगलीत आंदोलन केले जाईल असेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपट नाना कांबळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला जिल्हा अध्यक्षा सौ छायादिदी सरवदे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन सवाखंडे, शिकलगार आघाडी जिल्हा अध्यक्ष महेश शिंदे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनवणे, मराठी आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, दिव्यांग जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष आशिष गाडे, शहर अध्यक्ष आशाताई साबळे, मिरज शहर अध्यक्ष ऋतुजा कांबळे, शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक, शहर जिल्हा सचिव नितेश वाघमारे, सांगली शहर अध्यक्ष अजय उबाळे, मराठा आघाडी सांगली शहर अध्यक्ष किशोर मुळीक, मिरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे, मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, कुपवाड शहराध्यक्ष संतोष सरवदे, अभि कांबळे, प्रवीण सुतार, सचिन कांबळे, अभिजित जाधव, आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीतील माधवनगर रोडवरील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सर्व आघाड्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सांगली जिल्ह्यात वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, प्रत्येक अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकारिणी अद्ययावत कराव्यात, कामकाजातील त्रुटी दूर करून योग्य प्रकारचे काम करण्यात यावे, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे. शहरात प्रत्येक वॉर्डात आणि गावोगावी आरपीआयचे शाखा स्थापन कराव्यात. अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सदस्य यांच्यात शिस्त कायम असावी. पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा सूचना सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून कालकथित योगराज कांबळे साहेब यांच्या विचाराने आज सर्किट हाऊस सांगली या ठिकाणी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करत असणारे आरपीआय आठवले ते जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची बैठक, त्याचबरोबर शहरामध्येच पण आघाडी प्रमुख म्हणून जे काम करणारे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा या बैठकीला आमंत्रित केलेलं होतं. तर आजची ही बैठक अतिशय सुव्यवस्थित, सुनियोजित वेळेमध्ये आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपलं आपलं मत व्यक्त करण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देण्यात आलेली होती आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या मनात असणारी जी भावना आहे ती अगदी प्रकटपणे मांडली आणि इथून पुढच्या काळामध्ये पक्षाला एक उभारी देण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता स्ट्रॉंग झाला पाहिजे, पदाधिकारी स्ट्रॉंग झाला पाहिजे, या पद्धतीनं ज्या काय उपाययोजना, उपक्रम राबवायचे आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये राबवले गेले जातील आणि एक वेगळं नेतृत्व या सांगली जिल्ह्यामधून आठवले साहेबांच्या मजबूतीसाठी म्हणून आपण तयार करून देणार आहोत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी जे काही वेगळी भावना होती ती आजच्या बैठकीमधून सगळे निघून गेलेले आहे. सगळेजण फ्रेश मनानं, अतिशय आनंदी मनानं, एकजुटीनं, एक दिलानं, एक मनानं काम करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या विचाराला निश्चितपणे त्याला फळ मिळेल असे या ठिकाणी मला आशावाद वाटतो. आणि आठवले साहेबांनी श्वेतपद्म कांबळे, पोपट नाना कांबळे आणि या फादर बॉडीचे असणारे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र खरात साहेब
यांनी आणि वरिष्ठांनी माझ्यावरती जी सांगली जिल्हा सरचिटणीस पदाची नियुक्ती केली, त्या नियुक्तीला आधार देण्यासाठी म्हणून किंवा न्याय देण्यासाठी म्हणून आज मी माझ्या नेतृत्वाखाली इथे सांगली सर्किट हाऊसमध्ये बैठक घेतलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच बैठकी या ठिकाणी होऊन पक्षाला मजबूती देण्याचं काम